बघायचंय बघायचंय तुम्हाला कसे परत एकदा दाखवतोच साहेबांनी बघायचंय 1 मिनिट दाखवतो कसे कसे बघायचंय बघायचंय तुम्हाला कसे परत एकदा दाखवतोच साहेबांनी बघायचंय 1 मिनिट दाखवतो कसे कसे चलिए शुरू करते हैं। स्वागत आहे भावानं एडिट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावानं कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भावानं चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण भावानं तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भावानं चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या आणि त्या शेजारची जी नोटिफिकेशन बेल आयकॉन असेल ती ऑलवरती सेट करून द्या, जेणेकरून मी जो पुढचा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला सर्व फुल कडकमध्ये व्हिडिओ मिळतील। ओके, तर भावना अशा प्रकारे तुम्हाला आजची एडिटिंग करण्यासाठी बीट बुक मार्क प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट या दोन्ही लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती जे असतील ते सिम्पली आपल्या अलाइट मशीनवरती तुम्हाला काय करायचं इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आपली बीट बुक मार्क प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे। तर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर काय करायचं तुम्हाला एक सबस्क्राईब करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे अशा प्रकारे आणि तुम्हाला जे असेल ते सॉन्ग ॲड करायचे असेल, मी ॲड करून घेतलेच आहे। तर तुम्हाला काय करायचं सॉन्ग ॲड करून घ्यायचे, सॉन्ग तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे। तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला सॉन्ग ॲड करण्यासाठी प्लस आयकॉन टॅप करून सिम्पली ऑडिओवरती जायचं आणि व्ह्यू ऑलवरती जाऊन तुम्हाला अल्बम्सवरती जाऊन सिम्पली तुम्हाला टेलिग्राम शोधून घ्यायचं आणि टेलिग्रामवरचे सॉन्ग तुम्हाला येते प्लसवर जसं टॅप करचाल तसं तुमचं जे सॉन्ग असेल तो इथे ॲड होऊन जाणार आहे। तर ॲड झाल्यानंतर तो एक लोगो तुम्हाला डिलीट करून द्यायचा आहे आणि सॉन्ग अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। ओके, तर भावना अशा प्रकारे सॉन्ग ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला यायचं आहे आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती आल्यानंतर तुमचे जे इमेज असते ते सिम्पली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। तर ॲड करून घेतल्यानंतर प्लेस समोरच्या ॲरोवरती क्लिक करून ह्या खालच्या 4 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे आणि एखादा जर तुमचा इमेज अशा प्रकारचा जर सेट नसेल तर तुम्ही सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मोबाईल ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून अशा प्रकारे झूम करून द्यायचा आहे आणि पहिल्या नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून अशा प्रकारे झूम करून घेऊन सेट करून द्यायचा आहे। त्या जरी सेट नसेल तर तुम्हाला वेगळी एक स्टेप सांगून देतो। तर सेट नसेल तर या कोपऱ्या 3 डॉटवरती जायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करून द्यायचा, जेणेकरून तुमचा जो फोटो असेल तो फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाणार आहे। ओके, तर भाऊ तुम्हाला काय करायचं लास्टपर्यंत तुमचे जे इमेज असतील ते लास्टपर्यंत तुम्ही ॲड करून घ्यायचे। मी फक्त दाखवून देत आहे हे अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत, नाहीतर आपला व्हिडिओ मी सर्व लास्टपर्यंत सर्व इमेज ॲड करत राहिलो तर आजचा आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। त्यामुळे मी तुम्हाला दाखवून देत नाही, कारण तुम्हाला अशाच प्रकारे सर्व इमेज तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता अशा प्रकारे प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून प्लस आयकॉन टॅप करून मीडियावरती जाऊन तुम्ही अशा प्रकारे सर्व इमेज लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भाऊ सिम्पली बघू शकता अशा प्रकारचे जे काही इमेज असतील ते तुम्ही लास्टपर्यंत तुमचे जे काही इमेज असते ते लास्टपर्यंत तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भाऊ सर्व इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जे काय असेल ते सिम्पली अशा प्रकारे इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला 3 एक लोगो दिसतील त्याच्यातलं तुम्हाला काय करायचं 1 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जायचं आणि कॉपी 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं बॅक यायचं आणि आपल्या बीट बुक मार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। येथे फक्त तुम्हाला ध्यानपूर्वक बघायचा एकच इफेक्ट जास्त ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे सर्व छोट्या इमेजला, त्यामुळे तुम्हाला येथे नीट ध्यानपूर्वक बघा भावानो। तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीचा मोठा इमेज सोडून द्यायचा आणि प्लेच्या समोरच्या ॲरोवरती क्लिक करून 1.16 सेकंदवरती यायचं आहे। 1.16 सेकंदवरती आल्यानंतर इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि या कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। तर बघू शकता 1.16 सेकंदापासून जेवढे तुम्हाला हे छोटे इमेज दिसत असतील 1.16 सेकंदापासून तुम्हाला 3.9 सेकंदापर्यंत जे छोटे इमेज दिसत असेल त्या छोट्या इमेजला अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जे मोठे इमेज दिसत असतील 4 ते सोडून द्यायचे, त्या 4 मोठे इमेज सोडून दिल्यानंतर तुम्हाला 5.23 सेकंदावरती सुद्धा ती स्टेप फॉलो करायची, इफेक्ट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे आणि 5.23 सेकंदापासून तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे सर्व इमेजला जेवढी मध्ये तुम्हाला हे छोटे इमेज दिसत असतील त्या सर्व छोट्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। ओके, तर भावना अशाच प्रकारे तुम्हाला
हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून द्यायचा आहे तुम्हाला 8.17 सेकंदापर्यंत छोटे इमेजेस असतील तिथेपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे सर्व इमेजला. त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला हे 2 मोठे इमेज सोडून द्यायचे आहेत. तर 2 मोठे इमेज सोडल्यानंतर तुम्हाला 11.23 सेकंदावरती सुद्धा जे छोटे इमेजेस असतील त्यासुद्धा छोट्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा. सर्व इमेज 11.24 सेकंदापासून तुम्हाला जे आहे ते 15.20 सेकंदापर्यंत हाच इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे 1 नंबरवालाच. तर अशाच प्रकारे छोट्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तुम्हाला प्रीसेटमध्ये जेवढे तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील त्या सर्व छोट्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून इफेक्ट जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. ओके तर भावना अशाच प्रकारे तुम्हाला जेवढे छोटे इमेज दिसत असतील लास्टपर्यंत त्या छोट्या इमेजला तुम्हाला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून 22 सेकंदवर त्यानंतर मोठा इमेज सोडायचा आहे मध्ये. त्याच्यानंतर 22.2 सेकंदवर त्यानंतर इथून पुढे लास्टपर्यंत जेवढे मोठे इमेज छोटे इमेज राहिले असतील त्या सर्व छोट्या इमेजला तुम्हाला अशाच प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे लास्टपर्यंत. तर बघू शकता अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून इफेक्ट होते जायचं आणि 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. ओके तर भावना 1 नंबरवाला इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे लास्टपर्यंत. तर पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला सिम्पली डबल बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रिसेटवरती तुम्हाला डबल जायचं आहे आणि शेक इफेक्ट प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करून द्यायचं आणि इफेक्ट होत जायचं आणि 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला काय करायचं कॉपी इफेक्ट यासुद्धा एक लोगोचा करायचा आहे. त्याच्यानंतर बीट बुक मार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. तर बीट बुक मार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला जेवढे मोठे इमेज दिसत असतील त्या मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर सुरुवातीच्या मोठ्या इमेजला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडे अजून पुढे जायचं. तर थोडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे जे 4 इमेज असतील 4.17 सेकंदवरती ते सोडूनच द्यायचे आहे कारण ते जरा छोटे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 18.18 सेकंदवरती आल्यानंतर इथे सुद्धा 2 तुम्हाला मोठे इमेज दिसत असतील त्या दोन्ही सुद्धा मोठ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा अशा प्रकारे. तर हा इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या सुद्धा मोठ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर सर्व छोट्या इमेजला आपण इफेक्ट 1 नंबरवाला पेस्ट केलताच त्यात काय विषय नाही. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे सुद्धा 16.11 सेकंदवरती सुद्धा एक इमेज दिसत असेल मोठा. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 17.29 सेकंदावरतीचा जो मोठा इमेज दिसत असेल त्यासुद्धा मोठ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 19 सेकंदावरती सुद्धा मोठा इमेज दिसत असेल त्यासुद्धा मोठ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 21.27 सेकंदावरती सुद्धा मोठा इमेज दिसत असेल त्यासुद्धा मोठ्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर झाले ओकेमध्ये. तर काय करायचं तुम्हाला अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आणि बॅक यायचं आहे आणि लास्टचा इफेक्ट आपला पेस्ट करायचा राहिला आहे. ओके तर भाऊ चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो. त्यामुळे भाऊ चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच. ओके तर भाऊ लास्टच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्ट होती जाऊन सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट कॉपी इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आणि आपल्या बीट बुक मार्क प्रेसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. ओके तर भाऊ खरंच हा व्हिडिओ तुम्ही बनवा कारण खूप सोप्पा आहे आणि फुल कडकमध्ये होऊन जातोय. त्यामुळे इंस्टाग्राम ट्रेंडिंगच्या सॉंगवरती सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ खरंच बनवा भावनो आणि ट्रेंडिंगला सुद्धा जाण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही बनवूनच घ्या भावनो. ओके तर भावनो तुम्ही बघू शकता 3.15 सेकंदावरती आल्यानंतर तुम्ही इथे 4 इमेज राहिलेले बघू शकता. तर त्या 4 सुद्धा इमेजला लास्टचा हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून द्यायचा आहे. सिम्पली काय करायचं आहे इमेजवरती क्लिक करून इफेक्ट होते जायचं आहे आणि कोपऱ्याला इथे 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. ओके तर भावनो लवकरच आपल्या चॅनलवरती कॅपकटवरती व्हिडिओ येणार आहेत. तर काय करायचं तुम्हाला हाच इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे 5.12 सेकंदावरती आणि त्याच्यानंतर सर्व इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून दिलाच आहे त्यात काय विषय नाही. ओके तर भावना अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ तो फुल कडकमध्ये होऊन जातोय. त्यामुळे भावना काय करायचं एक लाईक लगेच करून द्यायचा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्यायचा आणि आपला जो आजचा व्हिडिओ तो एक्सपोर्ट व्हिडिओ करून द्यायचा आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती चालू आहे म्हणून लगेच अपलोड करून द्यायचा आहे. ओके तर भावना भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.